ही सजीव सृष्टी एक दिवस नष्ट होणार आहे असं जर म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ही सजीव सृष्टी एक दिवस नष्टच होणार आहे, परंतु त्याच्यासाठी प्रचंड कालावधी जाणार आहे. या पाठीमागचे कारण समजून घेण्यासाठी आपल्याला इव्होल्युशन ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आपली जी सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये सूर्य हा एक आपला तारा आहे आणि त्याच्या सभोवताली विविध प्रकारचे आपले जे 8 ग्रह, त्याच्यामध्ये काही उपग्रह आहेत, बटुग्रह आहेत, हे सूर्याच्या सभोवताली काय करतात, परिभ्रमण करत असतात. पृथ्वी सुद्धा त्यापैकीच एक आहे, ग्रह आहे आणि सजीव सृष्टी ही फक्त पृथ्वीवरच आहे हे आपल्याला माहित आहे. साधारणपणे ताऱ्यांच्या निर्मितीचा जर आपण विचार केला तर ताऱ्यांची निर्मिती ही या विश्वामध्ये किंवा ज्याला आपण स्पेस म्हणतो, अवकाश म्हणतो, अवकाशामध्ये असणारे वायूंचे आणि धुळींचे प्रचंड मोठे ढग आहेत. ते ढग काय होतात, आकुंचन पावतात. वातावरणातील किंवा विश्वामधील विविध बदलांमुळे ते ढग काय होतात, आकुंचन पावले जातात. आकुंचन पावत असताना त्यांच्यामधली घनता जी आहे ती प्रचंड वाढत जाते आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचा गोलाकार प्राप्त होतो, गोल आकार प्राप्त होतो आणि त्यांची घनता आणि तापमान ही सफिशियंट म्हणजे पुरेशा प्रमाणात वाढल्यानंतर त्या तारेच्या केंद्रस्थानी किंवा त्या ढगाच्या केंद्रस्थानचं तापमान जवळजवळ 1 कोटी अंश सेल्सिअस झाल्यानंतर त्यामध्ये ऊर्जा निर्मिती व्हायला चालू होते आणि ऊर्जा निर्मिती चालू झाल्यानंतर तो तारा जो आहे तो प्रकाश आणि उष्णता बाहेर टाकायला चालू करतो. यालाच आपण काय म्हणत असतो, ताऱ्यांची निर्मिती होणं असं म्हणत असतो. आपला सूर्य सुद्धा अगदी ह्याच परिस्थितीमधून निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. सांगायचा उद्देश काय आहे तर साधारणपणे आपल्या ज्या सूर्यमालेचं वय सांगितलं जातं, मग सूर्याचं असू द्या किंवा पृथ्वीचं असू द्या, हे वय किती आहे तर साधारण 450 कोटी वर्ष. अब्जामध्ये जर सांगायचं म्हणलं तर किती आहे, 4.5 अब्ज वर्ष एवढं आपल्या सूर्याचं आतापर्यंतचं वय असतं. आणि ह्या ताऱ्यांची उत्क्रांती जी असते ती अतिशय संत गतीने होत असते. त्यांच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे असतात आणि ते कशावर ठरलेले असतात, एखादा तारा कुठल्या उत्क्रांतीच्या मार्गामधून जाईल किंवा त्या ताऱ्यांची अंतिम अवस्था कोणती असेल हे त्या तारेच्या वस्तुमानावर म्हणजेच मास याच्यावर अवलंबून असतं. मग ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत, अंतिम अवस्था हे वेगवेगळे आहेत. आपल्याला त्या खोलात जायचं नाही. साधारणपणे ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या मुख्य 3 अवस्था असतात. साधारणपणे व्हाईट ड्वार्फ ज्याला आपण श्वेतगोटू म्हणतो, त्यानंतरचा प्रकार आहे त्याला आपण न्यूट्रॉन स्टार असं म्हणतो आणि त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो, ब्लॅक होल, मराठीत आपण त्याला कृष्णविवर म्हणतो. मग याच्यापैकी आपला सूर्य जो आहे त्याची अंतिम अवस्था कशा स्वरूपाची असेल हा महत्वाचा प्रश्न आहे. पहिला सगळ्यात महत्वाचा घटक आहे की हा ताऱ्यांची उत्क्रांती नक्की होतेच कशामुळं, ह्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीला कोण कारणीभूत आहे तर ह्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीला महत्वाचा सगळ्यात घटक कारणीभूत आहे तो म्हणजे त्या ताऱ्यामध्ये असणारं फ्यूल ज्याला आपण इंधन असं म्हणतो. मग आता इंधन म्हणजे काय तर आपल्या सूर्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये हेलियम आणि हायड्रोजन आणि इतर वायू आहेत, यांच्या एकत्रितकरणातून आपला हा सूर्य तयार झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोजन वायू काय करतो, त्याचे 2 अणू एकत्र येतात आणि त्याच्यातून हेलियम तयार होतो आणि त्यातून ऊर्जेची निर्मिती होते. ते उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात सतत बाहेर पडत असते. म्हणूनच आपल्याला पृथ्वीपर्यंत प्रकाश आणि उष्णता येऊन पोहोचतो. हळूहळू हे हेलियम असू द्या किंवा हायड्रोजन असू द्या यांचा वापर झाल्यामुळे त्यांचं प्रमाण त्या ठिकाणचं कमी होत जातं आणि हळूहळू जेव्हा त्या ठिकाणचं फ्यूल म्हणजे इंधन जर कमी होत गेलं तर त्या ठिकाणची ऊर्जा निर्मिती कमी होत जाते. ऊर्जा निर्मिती कमी झाल्यामुळे त्या ठिकाणचं तापमान कमी होत जातं आणि तापमान कमी होत गेल्यानंतर साहजिकच काय होणार आहे, तो तारा उत्क्रांतीच्या विविध टप्प्यामधून जाणार आहे. त्या ताऱ्यामध्ये असणारा वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल यांच्यामध्ये संतुलन राहत नाही आणि तो तारा आकुंचन पावायला सुरुवात होतो. सूर्याच्या उत्क्रांतीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे सूर्याची उत्क्रांती कशी घडून येईल, त्याची शेवटची अंतिम अवस्था कशी स्वरूपाची असेल लक्षात घ्या. तर साधारणपणे अजून जवळजवळ 450 कोटी वर्षानंतर म्हणजे अजून त्यासाठी प्रदीर्घ कालावधी आहे, लक्षात घ्या. साधारण आपण त्याला 4.5 अब्ज वर्ष इतका कालावधी म्हणू शकतो. त्यावेळी सूर्य हळूहळू काय होणार आहे, त्याच्या आकारमानामध्ये प्रचंड वाढ होत जाणार आहे. किती जवळजवळ आहे त्या आकारमानापेक्षा 100 ते 200 पटींनी त्याच्या आकारमानामध्ये वाढ होत जाणार आहे आणि ती वाढ होत गेल्यानंतर त्याच्यामध्ये एक्सप्लोजन म्हणजे एक विस्फोट होऊन येईल आणि विस्फोट झाल्यानंतर होणार आहे
बाहेरचं वायूचं आवरण जे आहे ते बाहेर लांब फेकलं जाणार आणि आतला केंद्रकाचा भाग जो आहे तो काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार, ज्याला आपण आकुंचन म्हणून असं म्हणतो. आणि तो भाग आकुंचन झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो काय वायूचा दाब आहे तो कोण संतुलित ठेवणार आहे, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉनचा दाब त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुत्वीय बलाला अनंत कालावधीसाठी संतुलित ठेवणार आहे. आणि ह्यावेळी सूर्य हा फक्त आपल्या पृथ्वी एवढा छोटा आकार त्याचा होणार आहे. त्याचा रंग जो आहे तो साधारणपणे पांढऱ्या रंगाचा असणार आहे आणि शेवटी त्याचा आकार लहान असल्यामुळे आपण ह्या सूर्याच्या शेवटच्या अवस्थेला काय नाव देतो, व्हाईट डॉर्फ म्हणजे श्वेत बटू असं नाव देत आहोत. ह्या ठिकाणी आता सजीव सृष्टीचा शेवट होणार आहे. आपण हा मुद्दा या ठिकाणी विचारात घेऊया. सजीव सृष्टीचा शेवट कशा पद्धतीने होऊ शकतो. सूर्याचा आकार जेव्हा 100 ते 200 पटीने इतका वाढणार आहे त्यावर सूर्य साहजिकच त्याच्या जवळ असणारे बुध आणि शुक्र ह्या ग्रहांना स्वतःमध्ये सामावून घेणार आहे आणि पृथ्वी सुद्धा त्याच्या जवळच आहे. त्यामुळे त्यावेळी सूर्याचा आकारमान वाढल्यानंतर पृथ्वीचं तापमान जवळजवळ 1000 ते 2000 अंश सेल्सिअस इतका असेल. आणि ह्यावेळी कुठला सजीव ह्या सजीव सृष्टीमध्ये जिवंत राहू शकतो. आज इतकं प्रचंड तापमान वाढल्यानंतर साहजिकच काय होणार आहे, आपल्या ज्या समुद्राचं पाणी आहे त्याचं लगेच बाष्पीभवन होणार आहे आणि या ठिकाणची सजीव सृष्टी कुठल्याही प्रकारची अस्तित्वात राहणार नाही. अगदी दगड सुद्धा वितळण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचतील इतकी बिकट अवस्था त्यावेळी होणार आहे. परंतु हे होण्यासाठी अजून त्यासाठी प्रदीर्घ कालावधी जाणार आहे. जवळजवळ 450 कोटी वर्ष त्यासाठी जाणार आहेत. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की त्यावेळी मानवाने केलेल्या प्रचंड प्रगतीमुळे कदाचित मानव हे इतर ग्रहांवर राहण्याची आपली सोय करतील असं म्हटलं जातं. आता ते काय होईल ती त्यावेळीची परिस्थितीच ठरवेल. परंतु आताच्या जगामध्ये किंवा सध्याच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर आपण ह्या पृथ्वीवरील वातावरण जे आहे किंवा या ठिकाणचं असणारं पर्यावरण जे आहे ते संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला कसा प्रयत्न करता येईल याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. प्रदूषण कमीत कमी कसं करता येईल, सर्व सजीवांना, मग वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, कीटक असू द्या, सूक्ष्मजीव असू द्या, या सर्वांनाच ह्या पृथ्वीवर जगण्याचा समान अधिकार आहे. हा घटक विचारात घेऊन आपण काय केलं पाहिजे, ह्या सजीव सृष्टीचं संवर्धन, संरक्षण करणं, जतन करण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारची पावले उचलली पाहिजेत. हे विश्व फार मोठं आहे. या विश्वाला सजीव सृष्टी असली आणि नसली तरी काही फरक पडत नाही. पृथ्वीची निर्मिती 450 कोटी वर्षापूर्वी झाली. त्याच्यानंतर 100 कोटी वर्षांनी सजीवांची निर्मिती हळूहळू पृथ्वीवर झाली. म्हणजे सजीव नव्हते तेव्हा ही पृथ्वी होतीच. त्यामुळे आपण जरी नसलो, सजीव सृष्टी जरी नष्ट झाली तरी विश्वाला फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे आपलं जीवन हे आपल्या हातामध्ये आहे. ते आपण किती काळापर्यंत जतन करायचं, जपून ठेवायचं, आपल्या जीवनाचं संरक्षण आपण कसं करायचं हे आपणच ठरवणं गरजेचं आहे. अशाच व्हिडिओमधून शिकत राहा. तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.